जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात पण आई असतो आणि कॅरेक्टर पण आपल्याला आईचं मिळतं ना, तेव्हा कुठेतरी ना इमोशनली पण त्याचं फेस करावं लागतं ना, इमोशन वाईज. तुला किती डिफिकल्ट किंवा इझी जातं ते साकारायला? डिफिकल्ट जातं म्हणजे प्रेक्षकांच्या इतक्या प्रतिक्रिया येतात ना की तुम्ही आई वाटत नाही म्हणून. ते तर आहेच. पण मुळात माझं असं म्हणणं आहे की आपण कॅरेक्टर करतो, त्याच्यामुळे एकदा लोकांना बघायची सवय झाली ना की ही आई आहे की मग विसरून जायचं. त्यामुळे मी आता ते त्याचा आता मी विचारच करेन अशी झाली आहे. कारण मी आधी मला खूप त्रास करून घेतला की अरे काय होतंय हे. मी हीच मालिका जी स्वराज्यरक्षक संभाजी केली, त्या मालिकेमध्ये मला आई म्हणून एक्सेप्ट केलं लोकांनी. डॉक्टर अमोल कोल्हे माझ्यापेक्षा 3 महिन्यांनी लहान असून मी त्यांची आई झाले आणि प्रेक्षकांनी एक्सेप्ट केलं मला, कारण ती ऐतिहासिक भूमिका होती ना. आणि पहिल्यापासून लोक मला बघत आले होते, संभाजी महाराज मोठे झाले पण मी आईच होते, त्याच्यामुळे ते डोक्यात बसलं होतं लोकांच्या. पण इथे कसं होतं, डायरेक्टली मला एवढा मोठा मुलगा आहे तर ते एक्सेप्ट करणं कठीण जातं. पण मग काही महिन्यानंतर लोकांना सवय होते बघून बघून, तर मी आता ते डोक्यातनं काढून टाकलंय. काही कलाकार असतात माझ्याबरोबर, आणखीन पण काही आहेत, मी तर त्यांची नावं नाही घेणार, पण असं पेपरमध्ये एकदा किंवा सोशल मीडियामध्ये वगैरे, पेपरमध्ये नाही सोशल मीडियामध्ये असं बोललं गेलं होतं की कुठून आई वाटते ही, कशाला असे रोल घेतात, ह्यांना काय पैसे मिळतात म्हणून हे असे रोल्स घेतात, पैशांसाठी काहीही करतात लोक वगैरे, असं बरंच काय काय हे ट्रोलिंग तू मगाशी जे म्हणालीस ना त्याच्यावरनं काहीही बोलायचे लोक. तर मला ना मध्येच थोडंसं असं मी विचार केला की मी उगाच घेतलं का हे काम, असं मी घ्यायला नको का. पण मग नंतर विचार केला, हे बघ मला तर फिट राहायचंय, मला जाडं व्हायचं नाहीये. जर पुढे मागे काही, आता असं होऊ नये पण आपल्या आयुष्यामध्ये कधी काही गोष्टी घडू शकतात ज्यांनी माझा शेप चेंज झाला पुढे मागे. सो त्यावेळेला नंतरचं बघता येईल. पण माझ्या मनात काय आहे की मला फिट राहायचंय, मला बारीकच राहायचंय, पण म्हणून का मी हे रोल घ्यायचेच नाहीत का. आणि मग अशी एक स्टेज येईल की मी मोठीही दिसत नाहीये, मी लहानही दिसत नाहीये, ही मधली स्टेज जी माझी आता आहे. मी नाही आता विचार करत त्याचा. पण मी रोल घेतलाय, मी त्याला 100% न्याय देते आणि हे असंच मी आता रोल्स एक्सेप्ट करणार आहे, त्याच्यामुळे मी आता मनाची तयारी केली आहे.